येत्या 3 ते 4 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, विधानसभेप्रमाणे महाविजय मिळवायचा आहे. भाजपच्या महाधिवेशनातून फडणवीसांनी पालिका निवडणुकांचं रणशिंग फुंकलं. शरद पवारांनी सुरू केलेला दगाफटक्याच्या राजकारणाला जनतेनं 20 फूट खड्ड्यात गाडलं. निवडणुकीतील विजयानंतर भाजपच्या महाधिवेशनातून अमित शहांचा हल्लाबोल. महाराष्ट्रात आल्यावर पवार ठाकरेंवर बोलल्यावर हेडलाईन मिळते. शहांनी 2 शब्द देशमुख सूर्यवंशी कुटुंबांवर बोलायला हवं होतं. शहांच्या पवारांवरील टीकेनंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. आजही शहांना पवारांचा उल्लेख करावा लागतो. म्हणजे शरद पवार 20 फूट जमिनीच्या खाली नाहीत, तर त्यांच्या समोर सतत उभे आहेत. अमोल कोल्हेंचं उत्तर. 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडले, दगाफटका करून मुख्यमंत्री झाले. ठाकरेंना महाराष्ट्रातील जनतेनं त्यांची जागा दाखवली. अमित शहांची टीका. जखमेतून अमित शहांचे हे उद्गार. विधानसभेला त्यांना विजय मिळाला, पण आगामी काळात जनता त्यांना जागा दाखवणार. अरविंद सावंत यांचं शहांना प्रत्युत्तर. प्रतिमा खराब होईल अशी कामं करू नका. अमित शहांच्या महाराष्ट्रातील मंत्र्यांना सज्जड दम. जनतेशी जास्तीत जास्त संपर्क ठेवा. राज्य आणि केंद्राच्या योजनांची अंमलबजावणी करा. शहांच्या सूचना. श्रद्धा आणि सबुरीचा अर्थ समजला नाही, त्याची हालत बुरी झाली. मुख्यमंत्री फडणवीसांचा नाव न घेता विरोधकांना टोला. मागे जे झालं ते लाडक्या बहिणींना अर्पण, पण आता नियमात न बसणाऱ्यांनी स्वतःहून नावं काढून घ्यावीत, अन्यथा दंडासह वसुली करणार. छगन भुजबळांच्या बोगस लाडक्या बहिणींना इशारा. सरडे रंग बदलतात, पण एवढ्या वेगानं रंग बदलणारे पाहिले नाहीत. फडणवीसांवर आधी खालच्या पातळीवरती आरोप, मग आता काय जादू झाली. उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला. बीडच्या मसाजोगमध्ये सीआयडीच्या पथकाकडून तपास. सीआयडी पथकानं संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची घेतली भेट. बीड जिल्हा पुन्हा हादरला. परळीच्या सौदानाचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागरांचा अपघाती मृत्यू. राख वाहतूक करणाऱ्या टिपरनं उडवलं, चालक फरार. परळीत अवैध वाहतूक सुरूच. बेडघर नावाच्या राख माफियाच्या टिपरकडून सरपंच क्षीरसागरांच्या गाडीला धडक. अपघात की घातपात तपासावं लागेल. भाजप आमदार सुरेश धसांना संशय. सौदाना गावच्या सरपंचाचा मृत्यू अपघाती नसून हत्या. भ्रष्टाचाराचं टोळकं प्रामाणिक सरपंचांच्या जीवावर उठलंय. विनायक राऊतांचा आरोप. बीड जिल्हा केंद्रशासित करण्याची फडणवीसांकडे विनंती. वाल्मिक कराडसह खंडणीतील सर्व आरोपींवरती मकोका लावा, अन्यथा फोनच्या टॉवरवर सोडून उद्या आंदोलन करणार. धनंजय देशमुखांचा इशारा. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेनं नाशिकमध्ये फोन फेकल्याची माहिती. तपास यंत्रणांकडून फोनचा शोध सुरू. फेकलेल्या फोनवरूनच चाटेनं वाल्मिक कराडला फोन केल्याचा संशय. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजितदादा संतापले. तपासात नाव आल्यावरच चौकशी होईल. कायदा सर्वांना सारखा, कुणालाही पाठीशी घालणार नाही. अजितदादांची प्रतिक्रिया. तपास वाल्मिक कराडपर्यंत पोहोचताच थांबल्यासारखा वाटतो. बीड हत्या प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी गुन्हाचे फोन आले. कॉल रेकॉर्ड काढा. संदीप क्षीरसागरांची मागणी. काँग्रेस नेत्यांनी ऐकून घेण्याची सवय ठेवावी. आघाडी तुटली असं म्हणालो नाही, फक्त कार्यकर्त्यांची भूमिका मांडली. कुणाला मिरच्या लागण्याचं कारण नाही. संजय राऊतांचा टोला. राऊतांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार. महाविकास आघाडी टिकावी अशी आमची इच्छा. विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया.